सुरुवातीला या तासातली एक मोठी बातमी। तुकाराम मुंडेंनी जी कारवाई केली आहे त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत असं गिरीश बापट यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनामध्ये सांगितलंय। नवी मुंबईतल्या कारवाईमध्ये तुकाराम मुंडे चर्चेत आलेले होते आणि अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान केलाच पाहिजे असं देखील या सगळ्या संदर्भात गिरीश बापट यांनी म्हटलंय। नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या वर्तणुकीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून मग अहवाल देण्यात येईल आणि तो अधिवेशनात सभागृहासमोर ठेवण्यात येईल असं देखील गिरीश बापट यांनी सांगितलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सभागृहामध्ये गिरीश बापट यांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया। देण्यात आले नाही असा मुद्दा उपस्थित केला होता। तसेच सन्माननीय सदस्य श्रीमती मंदा म्हात्रे यांनी देखील आयुक्त नवी मुंबई यांना त्या भेटण्यास गेल्या असता त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांनी सभागृहात विदित केले होते। या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या अवमानास्पद वागणुकीबाबत सन्माननीय विरोधी पक्षनेते व अन्य सदस्यांनी भाष्य केले होते। याबाबत मी सदनाला सांगू इच्छितो की लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन हे विधिमंडळ पर्यायाने लोकप्रतिनिधींना जबाबदार असते या मूलभूत तत्वाचा अंगीकार केला आहे। त्यामुळे या व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींना महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। त्यामुळे त्यांचा सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही। या घटनांचा सभागृहात उल्लेख झाला त्या संदर्भात म्हणजे श्री नितेश राणे यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की पत्रास विलंब का झाला याबाबत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडून शहानिशा करून अहवाल मागविण्यात येईल। तसेच श्रीमती मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील आणि त्याचा अहवाल सभागृहाला पुन्हा अलैदा ठेवला जाईल। आणि नवी मुंबईतल्या कारवाईला विरोध करणाऱ्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलेलं आहे बघूया। आज जो मुद्दा तुकाराम मुंडेवरती जो उपस्थित झाला होता, जे लोकप्रतिनिधींचं अपमानास्पद वागणूक देणं, लोकप्रतिनिधी गेल्यावर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक न देणं याच्यावर मुद्दा चालू होता आणि त्या मुद्द्यावरतीच आता निवेदन माननीय मंत्री महोदय गिरीश बापटजी यांनी निवेदन केलं की उच्चस्तरीय चौकशी करून या अधिवेशनातच निर्णय घेतला जाईल। उच्चस्तरीय समिती म्हणजे समिती बोलले नाही पण उच्चस्तरीय वेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाईल एवढं पण या अधिवेशनात ही चौकशी होईल। नाही असं आहे की तुकाराम मुंडेंना आम्ही जवळजवळ आज सगळ्या चॅनलमध्ये कुठलेही अधिकारी डायरेक्ट लाईव्हला किंवा बोलायला जात नाहीत। इंटरव्ह्यू असली तर देऊ शकतात ते फक्त, पण अशी टीव्हीत जाऊन इंटरव्ह्यू देण्यासाठी अधिकाऱ्यांनी परवानगी घ्यावी लागते असं मला आज समजलं। पण तसं न करता ते डायरेक्ट तिथे मी सत्तेमध्ये भाजप आहे, मी भाजपची आमदार आहे आणि डायरेक्ट लाईव्हवरती ते वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत होते। विषय असा आहे की लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असले तर आम्हाला आंदोलन मोर्चा आणि आमचे विचार मांडावे लागतात आणि ते मांडत असताना जर कोणी आमच्या व्यक्तिगत जीवनावरती येऊन जर कोणी हल्ला करत असेल तर ते बरोबर नाही आहे। तेव्हा या सगळ्या संदर्भात आता एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती जी आहे ती चौकशी करणार, उच्चस्तरीय अधिकारी चौकशी करणार आहेत असं मंत्री महोदयांनी जाहीर केलंय।